जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 38 क्रमांकाचा अभंग आहे. वंदू चरण जसे उष्टावळी पूर्वकर्मा होय करुणे सांडू. अमुक हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हाजोगा. अवघे होती लाभ एका या चिंतने नामस्कीर्तन गोविंदाच्या. जन्ममरणाच्या खुंटतील खेपा होईल सोपा सिद्ध पंथ. गेले पुढे त्याचा शोधित मार्ग चला जाऊ घेत माग आम्ही. तुका म्हणे घालू जीव पण चिरा जाऊ द्या माहेरा निजाचिया. पहिल्या चरणात म्हणतात महाराज, बंधू चरण रज शिव उष्ट होई. आम्ही परमेश्वरानं जे दिलेलं उष्ट आहे ते खाऊ, परमेश्वराचे चरण स्पर्श करू, परमेश्वराचं गुणगान गाऊ, जे उरल ते आम्ही खाऊ. परंतु आमचे जे पूर्व प्रारब्ध आहे, पूर्व कर्म आहे, हे कसं आहे हे मला माहीत नाही, परंतु त्याची आम्ही होळी करू, त्याला जाळून टाकू आम्ही, एवढं आम्ही. आणि भांडवल आम्ही हे परमेश्वराचं नामस्कीर्तन, परमेश्वराचं गुणगान आनंदाने गाऊ. अमुक हे गाठी बांधू भांडवल, हे भांडवल आमचं राहील. आणि अनाथा विठ्ठल आम्हाजोगा, जो विठ्ठल आहे, परमेश्वर आहे, आनंदघन स्वरूपाचा जो विठ्ठल आहे, तो अनाथाचा नाथ आहे. आणि तो आमच्याशी तो बांधला गेलेला आहे. तो आम्हाला सहकार्य करल. आमची पूर्वकर्माची होळी जाळण्यास त्याची मदत होईल, कारण की तो अनाथाचा नाथ आहे. अनाथा विठ्ठल आम्हाजोगा. अवघे होती लाभ एका या चिंतने नामस्कीर्तने गोविंदाच्या. आम्ही परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नामस्मरण भक्तीने करू, प्रेमाने करू, आणि त्यामुळे आम्हाला लाभ होईल. काय लाभ होईल? चिंतन करू आम्ही, चिंतनाने आम्हाला लाभ होईल, कारण की तो परमेश्वर आमच्यामध्ये परावर्तित होईल, आमच्यामध्ये समाविष्ट होईल. आम्ही त्याचा सेवन करू. परमेश्वराचा आनंद घन परमेश्वर आहे, त्याचा आनंद आम्ही सेवन करू. पण कधी करू? त्याची जी भक्ती केली, त्याचं प्रेम केलं त्याच्यावर, आणि भौतिक सुखाला टाकून दिलं, राग लोभ मदमोह मत्सर या षडविकाराला सोडून दिलं, आणि शुद्ध आचरणाचं, नीतिमूल्याचं आचरण करत असताना परमेश्वर तुमच्यामध्ये समाविष्ट होतो. वाईट आचरण करत असताना, खोटे बोलत असताना परमेश्वर त्या माणसामध्ये समाविष्ट होत नाही, आणि आनंदाच्या लहरी त्या माणसाला प्राप्त होत नाही. जन्ममरणाच्या खुंटतील खेपा होईल सोपा सिद्ध पंथ. आम्ही मरणाला मारून टाकू. मरणाच्या खुंटतील खेपा, पुन्हा आम्हाला जन्म घ्यायची. जन्म कशासाठी घ्यावा लागतो? अतृप्त इच्छा, अतृप्त वासना ज्या माणसाचे राहतात, सत्ताधीश असतो, पैसा जन्मभर खोटे नाटे बोलून पैसा कमवत असतो, आणि शेवटी तो पैसा भोगण्यासाठी त्याचं शरीर त्याला साथ देत नसतं, आणि शेवटी तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर नैसर्गिक नियमानुसार यमराज त्याची वाट पाहत असतो. अशा वेळेस त्याची जी भोग लालसा आहे, सत्तेची लालसा आहे, ती संपलेली नसते. मग अशा वेळेस पुन्हा त्यानं पुन्हा ते मागचं राहिलेलं पाप धुण्यासाठी पुन्हा त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु आम्ही जे आमच्या पूर्वकर्माचे जे आम्ही केलेलं काम आहे, कर्म आहे, ते आम्ही या जन्मी संपवून टाकू, त्याची होळी करून टाकू. त्यामुळे आम्हाला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. जन्ममरणाच्या खुंटतील, आता हे पहा, जन्ममरणाच्या जे आहे ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या प्रकारे याचा एक असा अर्थ होतो की भौतिक सुख प्राप्त करणे, भौतिक वस्तूच्या पाठीमागे लागणे, आणि त्यातून सुख प्राप्त करणे. सुख झालं म्हणजे जन्म. आता ते सुख काय कंटिन्यू राहतं का ते? आता समजा आपण एखादा गोड पदार्थ खाल्ला, गोड पदार्थ सुख
ते क्षणिक असतं, ते खाल्ल्यानंतर पदार्थ खाण्याचं संपतात ते सुख संपून जातं, पुन्हा अजून मग पुन्हा त्या पदार्थ खाण्याची इच्छा होते. या प्रकारे इच्छा आणि संपणं याला जन्म आणि मरण असं माझ्या दृष्टीने असा अर्थ होतो, म्हणजे तुकाराम महाराज दृष्टीने तो असा अर्थ होईल असं मला वाटतं. जन्म मरणाच्या खुंटीतील खेपा म्हणजे हे भौतिक सुखाच्या पाठीमागे लागणं, पुन्हा भोगणं, पुन्हा संपणं, पुन्हा भौतिक सुखाच्या पाठीमागे लागणं, ते भोगणं, पुन्हा संपणं. भौतिक सुख प्राप्त करणं म्हणजे जन्म, उपभोगणं म्हणजे जन्म, संपणं तो ते पुन्हा त्याचा मृत्यू. याप्रमाणे हे जे आहे आमच्यामध्ये सतत चालू असतं ते हे संपून जाईल. आणि आमचा जो सिद्ध पंथ आहे, सिद्ध पंथ म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा पंथ, आनंदघन स्वरूप परमेश्वराला सातत्याने टिकवणं, हा जो आमचा पंथ आहे तो टिकून राहील, होईल सोपा, तो सोपा होईल. गेले पुढे त्याचा शोधतील मार्ग, चला जाऊ घेत आम्ही माग आम्ही. बरं, हा जो पंथ आहे, हा जो संप्रदाय आहे, ही जी हिंदू संस्कृती आहे, हे जे अध्यात्म आहे, हे जे वेद आहेत, या वेदामध्ये हे सांगितलेलं आहे की, आणि या मार्गाने असे बरेच साधक गेलेले आहेत, त्याचा हे शोध घेऊ आम्ही. त्याचा गेले पुढे त्याचा शोधित मार्ग, आम्ही त्याचा रस्त्याचा शोध घेत राहू. आणि चला जाऊ घेत माग आम्ही त्याचा माग घेऊ आणि त्याचा शोध घेत आम्ही पुढे पुढे जाऊ. तुका म्हणे घालू जीव पण चेरा, जाऊ द्या माहेरा निजाचिया. जीवपणा म्हणजे हे भौतिक सुखाला आम्ही चिरा देऊन टाकू आणि आनंदघन परमेश्वराची एक तन्मयतेने, एक लीनतेने भक्ती करू आणि आमच्या माहेराला जाऊ त्या माहेरा निजाच्या. जे माहेर आहे आमचं, माहेर हे कसं असतं, स्त्रीच्या दृष्टिकोनातून माहेर हे सुखाचं असतं. सासर कसं असतं, सासर दुःख देणार असतं. तसं आपण भौतिक जगतामध्ये हे आपलं सासर आहे आणि आपल्या अंतरात्म्यामधला जो सुखाचा जो ओलावा आहे, निज जे सुख आहे ते आपलं माहेर आहे. त्या माहेरामध्ये आम्ही जाऊ, हे संसार आम्ही सोडून देऊ. सांसारिक वस्तू या जाचक असतात, त्याचा आम्ही पिच्छा सोडून देऊ आणि आमच्यातला जो परमेश्वर आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहून आनंद घन स्वरूप परमेश्वराच्या सानिध्यात राहून आम्ही आमचं सातत्याने त्यात लीन राहून आम्ही आमचं राहिलेलं आयुष्य आनंदाने पूर्ण करू. दुःखाची त्याला झळ लागणार नाही, परमेश्वर आमच्यातून निघून जाणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ, असं या अभंगातून अर्थ निघतो.